पास्ता तर सगळ्यांचीच फेवरेट डिश आहे, पण पास्ता बनवताना नेहमी त्याचा सॉस बनवणं हे खूप चॅलेंजिंग असतं आणि स्पेशली जेव्हा आपण व्हाईट सॉस पास्ता बनवतो तेव्हा मोस्टली याच्यामध्ये बटर आणि मैद्याचाच वापर आपल्याला करायला लागतो, तेव्हाच त्या व्हाईट सॉसची कन्सिस्टन्सी येते. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्युअर लिक्विड चीज सॉस आपण कसा तयार करू शकतो आणि पास्ताची पण रेसिपी. तर त्यासाठी 1 लिटर फुल क्रीम दूध मी उकळायला ठेवलेलं आहे. एका साईडला किटलमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि दूध जसं उकळतंय तसं मी 1 चमचा त्याच्यामध्ये घातलेला आहे व्हिनेगर, जेणेकरून ते दूध फाटेल आणि त्याचं आणि पनीर वेगवेगळं होईल. हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं ढवळल्यानंतर लगेचच त्याचं लिक्विड आणि पनीर वेगवेगळं व्हायला लागतं आणि एकदा पूर्ण वेगळं झाल्यानंतर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे गार करायला. तोपर्यंत मी एक स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी उकळतं पाणी घालते आहे, जेणेकरून वेळही वाचेल. आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला नेहमी पास्ता घालायचे असतात, नाहीतर ते चिकट होऊ शकतात. तर उकळत्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल, जेणेकरून अजिबातच पास्ता चिकटणार नाहीत आणि छान सुटसुटीत होतील. आणि हे पास्ता आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला हे पनीर सेपरेट करून घ्यायचं आहे. मिश्रण गार झालेलं आहे. एक कापड मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पनीर वेगळं करून घ्यायचं आहे त्याच्या वेपासून. हे बघा, अशा पद्धतीने पनीर सेपरेट होतं आणि हे जे राहिलेलं आहे ना, ते तुम्ही कणकेमध्येही वापरू शकता पोळ्यांसाठी कणिक मळताना, किंवा सॉस बनवताना त्याच्यामध्येही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कापड थोडंसं टाईट बांधून घ्यायचं आहे. मी जनरली काय करते ना, हे पॅकेट सील करायच्या ज्या क्लिप्स असतात ना, त्याच मी याला लावते, जेणेकरून ते एकदम टाईट बसतात आणि पटपट त्याचं पाणी जितकं आपल्याला लवकर हवं आहे तेवढं निघून जातं. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे अगदीच असं ओव्हरनाईट वगैरे ठेवायची गरज पडत नाही. हे इन्स्टंटली आपल्याला मिळतं आणि आपल्याला लिक्विड चीज बनवायचं आहे, त्यामुळे पूर्णपणे पाणी काढून टाकण्याची गरज नाही. तर चला, पास्ताही बॉईल होत आहे तोपर्यंत घरात जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत त्या चॉप करून घ्यायच्या आहेत. माझ्याकडे ब्रॉकली आहे, मी थोडासा कांदा घेते आहे आणि चेरी टोमॅटोज घेते आहे. जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल, कॉर्न असतील, अजून कोणत्या भाज्या असतील ज्या पास्तामध्ये सूट होतात, त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने ब्रॉडली मी थोडंसं कट केलेलं आहे. एकदम बारीक चॉप करायचं नाही आहे. ब्रॉकलीचे फ्लोरेट्स वेगळे करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने चेरी टमॅटोही मी अर्ध्यामध्ये कट करून घेते आहे. आणि लसूण आहे तो थोडासा बारीक चिरून घ्यायचा आहे. पास्तामध्ये लसणीचा फ्लेवर खूप छान लागतो. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही स्किप करू शकता. आता पास्ताही ऑलमोस्ट बॉईल झाला आहे. व्यवस्थित त्याला बॉईल झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी घालायचं आहे, जेणेकरून पास्ता चिकटणार नाही. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पनीर घेते आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती क्विकली हे पनीर तयार झालेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा बटर आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्ही ते वेचं पाणी घातलं तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने मिक्सरमधनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मी मीठ नाही घातलं आहे, कारण मी सॉल्टेड बटर वापरलेलं आहे. हे बघा, लिक्विड चीज सॉस एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. चला तर मग आता पास्ता करायला घेऊया. तर मी एका पॅनमध्ये बटर घातलेलं आहे आणि त्याच्यावर लसूण थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. त्याही आपल्याला सॉटे करून घ्यायच्या आहेत बटरवर. खूप शिजवायच्या नाही आहेत, क्रंचीच ठेवायच्या आहेत. पास्तामध्ये अशा क्रंची व्हेजिटेबल्स खूप छान लागतात. थोडंसं मीठ मी घालते आहे, जेणेकरून त्या थोड्याशा पटकन सॉटे होतील. आणि टॉमॅटो मी सगळ्यात शेवटी घालत आहे, नाहीतर मग काय होतं, टॉमॅटो जर जास्त शिजला गेला ना तर तो रंग पण सोडेल, मग आपला व्हाईट सॉस पास्ता तो बनणार नाही. तर अशा पद्धतीने ह्याच्यानंतर लगेचच आपल्याला लिक्विड चीज घालायचं आहे. तुम्ही बघू शकता किती प्रिटी रंग याला आलेला आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर सगळं जे मिक्सरमध्ये भांड्यात आहे तेही काढून घ्यायचं आहे. असे जे सिलिकॉनचे स्पॅच्युले असतात ना, त्याचा हाच उपयोग होतो की वस्तू अशा भांड्याला चिकटून राहत नाहीत, आपण व्यवस्थित त्याला काढून घेऊ शकतो. तर हे सगळं मी पॅनमध्ये काढलेलं आहे आणि याच्यामध्ये हे जे पास्ता मिक्स असतं ना, म्हणजे मिक्स्ड हर्ब्स किंवा चिली फ्लेक्स जे असतात, फ्लेवरिंग एजंट्स, ते सगळे याच्यामध्ये घालायचे आहेत. जनरली डॉमिनोजचे वगैरे आपण ते सॅशे जपून ठेवतो ना, ते मिक्स हर्ब्स तुम्ही वापरले तरी चालेल. मी चिली फ्लेक्स याच्यामध्ये घालत नाही आहे, कारण माझ्या मुलीला थोडं स्पायसी आवडत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. लगेचच मी ह्याच्यामध्ये पास्ता घातलेले आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे. फार जास्त प्रिपेअर करायची गरज नाही. एकदा प्रॉपरली तुम्ही मिक्स केलं, दूध घालून थोडीशी कन्सिस्टन्सी मी याची ॲडजस्ट केलेली आहे सॉसची. जेवढा तुम्हाला पातळ हवा किंवा घट्ट हवा त्या हिशोबाने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. आणि क्विकली आपला पास्ता रेडी आहे. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर वरतून तुम्ही थोडंसं बटरही घालू शकता, छान ग्लेजही येतो त्याला.
बघा आहे ना व्हाईट सॉस पास्ता बनवायला एकदम सोप्पा. नक्की ट्राय करून बघा, खूप डेलिशियस लागतो आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला होता.